साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो उटीला आलोय। 4 ब्लॉगचा लोड माझ्या अंगावर कधीपासून पडलाय, म्हणजेच उटीचेच ब्लॉग बाकी 4 एडिट करायचे। तर लोड खूप पडलाय आणि तरी पण काय नाही, ब्लॉग शूट करायचे, एन्जॉय करायचं। आता मी नाश्ता करायला चाललोय आणि आज आपण खूपच लवकर उठलोय, कारण की आपल्याला टॉय ट्रेनमध्ये एन्जॉय करायचं आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। उत्तप्पा आणि मेंदू वडे आहेत, नाश्ता आहे, सांबार आहे, इकडे अंडे आहेत। जीविका खूप काम करते, खूप कष्ट करते, टोस्ट करून आली मस्त ग्रेट। तर मित्रांनो खूप छान प्रकारे आपला नाश्ता पण झालाय। आणि मित्रांनो काल पण ब्लॉग एंड करायचं विसरलो मी, पण हां तुम्हाला एक सांगायचं होतं का तुम्ही ब्लॉगर किंवा मला यूट्यूबर बोलता ते मला पटत नाही। प्लीज ब्लॉगर किंवा यूट्यूबर बोलू नका, तुम्ही मला नावाने हाक मारू शकता। कसं आहे, मला आपल्यापण वाटत नाही। मी गेल्या ब्लॉगच्या एंडला पण बोललो होतो, पण कोण एंडपर्यंत येत नाही ब्लॉगच्या, तेव्हा मी आत्ता सांगतोय तुम्हाला, ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच सांगतोय, यूट्यूबर किंवा ब्लॉगर बोलू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे। आपल्यापणा वाटत नाही आणि तुम्ही माझी फॅमिलीसारखं आहात। चला आता टॉय ट्रेनकडे चाललोय आपण। टॉय ट्रेनमध्ये एन्जॉय करणार आहोत, आपली फॅमिली आहे जोडलेला, बच्चा पार्टी आहे। मित्रांनो फायनली आपल्याला तिकीट भेटलेलं आहे टॉय ट्रेनचं, तर आपण आता टॉय ट्रेनमध्ये जाणार आहोत लवकरच, चलो। तर मित्रांनो फॅमिली पूर्ण फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये कसं आहे माहिती आहे, पूर्ण पॅकिंग आहे, तर काय दिसत नाही आपल्याला, काय नजारे बघायला भेटत नाही, त्यामुळे आम्ही 2 जनरलचे काढलेत। जनरलमध्ये कसं तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतो प्रॉपर। तर चला, फोटोशूट करायचा होता मला इकडे, पण फोटोशूट करायला भेटला नाही। मित्रांनो इकडे खूप मूवीची शूटिंग झाली इकडे। मित्रांनो या स्टेशनचं नाव खूपच कठीण आहे, उदागमंडलम, आणि इकडून आपण कुर्नूरला जाणार आहोत। म्हणजे तुम्हाला आता व्ह्यू खूप बघायला भेटणार आहे, खूप छान छान व्ह्यू बघायला भेटणार आहे। तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, खूप एन्जॉय करणार आहात आपल्या फॅमिलीसोबत। तर चला एन्जॉय करूया। आणि 5 मिनिटात, फक्त 5 मिनिटात आता ट्रेन सुटणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं। चला मित्रांनो फायनली ट्रेन सुटलेली आहे। एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, बघा उटी लेक दिसते आपल्याला इकडून, एक नंबर। बघा टी गार्डन बघा किती छान दिसते, किती भारी वाटते, एक नंबर एक नंबर एक नंबर। गिंगारी बोलते बेगिंगारी, गाडी चाललंय ग वेगामध्ये, गाडी चाललंय ग वेगामध्ये, गिंगाडी बोलते बेगिंगाडी, गाडी चाललंय ग वेगामध्ये, गाडी चाललंय। खूप भारी वाईब आहे मित्रांनो, खूप भारी वाईब आहे, एक नंबर वाईब। हे बघा मित्रांनो आम्ही आता फर्स्ट क्लासमध्ये आलो आणि एका माणसाला 4च तिकीटं भेटतात। तर पप्पानी 2 जनरलची काढली होती आणि 2 फर्स्ट क्लासची काढली होती, तर आता आम्ही परत फर्स्ट क्लासमध्ये आलो। एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर, खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू। 4च ट्रेन चालतात आणि त्यांच्या पण 2च फेऱ्या होतात दिवसातून, तर तुम्ही पाहू शकता। आणि तिकिटावर खूपच भांडतात इकडे, तिकिटावर भांडतात, विचार करा, तिकिटावर भांडतात। चला
बघा फॅमिली आहे. चला परत इकडून ट्रेन निघालेली आहे आणि बघा फ्लॅगवर असतं सगळं, इकडे फ्लॅगवर सगळे इशारे भेटतात. इकडे फाटक पण आहे बघा, खूप छान. आणि ट्रेनही खूप छोटे आहेत, त्यासाठी याला टॉय ट्रेन बोलतात. हे बघा मित्रांनो, इकडे नदी आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. आपण आता किती वरती आहोत. इथे ट्रेन दिसते इकडून, एक नंबर. खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू. तर मित्रांनो, आता कुन्नूर स्टेशन आलेलं आहे आणि आपला डेस्टिनेशन पण आलेलं आहे. तर फायनली आपण पोचलो. 1 तासाचा प्रवास होता, पण खूप छान असा प्रवास होता, खूप भारी असा प्रवास होता. खूप सिनॅरी बघायला भेटले आपल्याला, खूप सीन बघायला भेटले, खूप व्ह्यू बघायला भेटले, खूप काही बघायला भेटलं. तर चला बघूया आता स्टेशन. तर आपण काल स्टेशनवर आलेलो तेव्हा तुम्हाला पूर्ण स्टेशन दाखवलेलं मी कुन्नूरचं. तर मित्रांनो बघा, पूर्ण फॅमिली इकडे आहे. चलो, कसा वाटला प्रवास? प्रवास कसा वाटला? प्रवास कसा झाला? चला चला चला, फोटोशूट चालू आहे इकडे बघा मित्रांनो. नीलगिरी फ्लाय कॅचर बघा, जुना डब्बा कडक वाटतोय बघायला. म्हणजे फर्स्ट टाइम बघितला असा वर्किंगवाला. खूप भारी इंजिन आहे आतमधलं, तुम्हाला दाखवतोय बघा. इंजिन रेल सारा पूरा जगह है, आप लोग को घूमने आया है. ये सारा पूरा जगह को पूरा मिलके बोलते हैं नीलगिरी डिस्ट्रिक्ट बोलते हैं. नीलगिरी डिस्ट्रिक्ट के बारे में बताने से, नीलगिरी का मतलब होते हैं ब्लू माउंटेन. नीलम मीन्स ब्लू है, गिरी मीन्स पहाड़ है. इस नीलगिरी को फाउंड आउट किया वाला आदमी लोग को, हमारा आदमी लोग को नहीं है. सारा पूरा जो किया है ब्रिटिश लोग को. 1800 में ब्रिटिश लोग को यहाँ आया था. 1800 में ब्रिटिश लोग को आने की पहले यहाँ कौन करके बोलने से पूरा की पूरा आदिवासी लोग का था. यहाँ का 5 ट्राइबल्स रहते हैं. ट्राइबल्स का नाम है Irulas, Kurumbas, Potas, Todas and Panias. They are the proper tribals for Nilgiris. They'll all come in ST, second tribes पे आते हैं. यहाँ जो भी हम इस नीलगिरी पर्वत पे रहते हैं, हम लोग को सबके लिए धंधा करके बोलने से बढ़िया सी इंडस्ट्री एरिया, कॉल सेंटर, कंपनी वगैरह अभी थोड़ा बहुत शुरुआत हो रहा है. नहीं तो हमारा धंधा जो होता है 100% हम बहुत खुशी से बता रहे हैं आप लोग के जैसा टूरिस्ट की वजह से. 100% विद द टूरिज्म, 80% विद द टी, चाय की वजह से, 60% विद द स्कूल्स, रेजिडेंशियल बोर्डिंग स्कूल्स वगैरह सुना होगा आप लोगों को, इसी की वजह से होते हैं. नीलगिरी करके बोलने से एक ही जगह ऊटी नहीं है, 4 पहाड़ की पर्वत को पूरा मिलके बोलते हैं नीलगिरी डिस्ट्रिक्ट. फर्स्ट वन इज ऊटी, सेकेंड वन इज कुन्नूर, थर्ड वन इज कोतगिरी, फोर्थ वन इज गूडलूर. इस चारों पूरा पहाड़ की पर्वत को पूरा मिलके ही बोलते हैं नीलगिरी डिस्ट्रिक्ट. नीलगिरी डिस्ट्रिक्ट का कैपिटल उदगमंडलम. उदगमंडलम और ऊटी दोनों एक ही नाम है. उदगमंडलम हम लोग को बोलेगा, ऊटी ब्रिटिश वाले लोग को बोलेगा. यहाँ हम लोग को एक साल में 3 मौसम पड़ते हैं. हर 4 महीने के लिए मौसम बदलते जाएगा. अप्रैल 15 तारीख से अप्रैल, मई, जून, जुलाई 15 तारीख तक होगा पीक सीजन. इसको समर सीजन बोलते हैं. वो तो धूप का सीजन है. उस समय टेम्परेचर जाएगा दिन में ज्यादा की ज्यादा 30 तक जाएगा. शाम को टेम्पर हो जाएगा तो 18-20 तक जाएगा. ये होता है अप्रैल, मई, जून, जुलाई 15 तारीख तक. जुलाई 15 तारीख से अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर 15 तारीख तक होगा ठंड का सीजन, बारिश का सीजन. बारिश मतलब पूरा दिन बारिश नहीं गिरेगा, 2-3 घंटे के लिए बारिश गिरेगा, उसके बाद रुकेगा, उसके बाद धूप लगेगा, बादल आएगा, ये जैसा होगा. ये मौसम होते हैं 4 महीने के लिए. नवंबर 15 तारीख से दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च 15 तारीख तक होगा ठंड का सीजन है. दिन में कितना धूप होते हैं उतना ठंड होगा. शाम को टेम्पर द क्लाइमेट विल गोस टिल 04 से 07 तक जाएगा. ये सारा पूरा मौसम होते हैं यहाँ का. यहाँ का डिप्यूटेशन ऑफ बिजनेस मोटिवेशन इज टूरिज्म 100%. मैंने बताया ज्यादा की ज्यादा टूरिस्ट लोग आने वाला लोग को पूरा नॉर्थ से आएगा. थ्रू आउट हियर 365 days विल डिपेंड विद द टूरिस्ट. एंड इट्स अ बॉर्डर ऑफ कर्नाटका, केरल एंड तमिलनाडु. 68 किलोमीटर टू द कर्नाटका बॉर्डर. आप लोग आने समय बंदीपुर करके एक जगह है ना, आया कि नहीं? आया है. हाँ, आप लोग अभी वापस जाने समय मैसूर आएगा. हाँ, मैसूर से आगे गुडलूर आएगा. गुडलूर केरला बॉर्डर है. कर्नाटक, केरल और तमिलनाडु की बॉर्डर पे रहते हैं नीलगिरी डिस्ट्रिक्ट, तमिलनाडु में है.
तर मित्रांनो मी तुम्हाला पहिला पण बोललो जेव्हा ट्रेनमध्ये बसायच्या अगोदर तर इकडे खूप मूवीचे शूटिंग झाले. तर अंकल सांगतील आपल्याला. अंकल दिल से पिक्चर का जो छह गाना है ना, वो वाला मूवी उसमें इसी ट्रेन से हुआ है. ये सारा पूरा मीटर गेज की ट्रेन है. ये अंग्रेजी लोगों को इस ट्रेन बनाने के लिए इन लोगों को 95 years लिया है. They start the work on 1802 and they finish the work on 1897. 95 years they worked with the manpower from Ooty to Mettupalayam. It's a meter gauge train. That is 57 kilometers. वो 57 किलोमीटर ट्रैक जाने के लिए इन लोगों को 95 years हो गया है. कौन सा मूवी शूट हुआ है? साजन, हनारी, मेजर साहब, राजा हिंदुस्तानी, दिल से दिल वाले दुनिया ले जाएगा, चेन्नई एक्सप्रेस, वेलकम मूवी, राज, कर्मा, मेजर साहब, रोजा, कपूर एंड सन्स, गोलमाल. ये सारा पूरा मूवी जो नीलगिरी में और सारा पूरा पुराना मूवी. कितनी मूवी शूट झाली ट्रेन का टाइमिंग? और ट्रेन का टाइमिंग सुबह कुन्नूर से निकलेगा. पहले 7:30 बजे एक ट्रेन है, उसके बाद 12:30 बजे एक ट्रेन है, उसके बाद 4 बजे एक ट्रेन है कुन्नूर से. ऊटी से 9:15 पे एक ट्रेन है सुबह का, और 12:15 पे एक ट्रेन है, 2 बजे एक ट्रेन है, 5:15 पे एक ट्रेन है कुन्नूर जाने के लिए. ये 4 ट्रेन ऊटी के लिए, 4 ट्रेन कुन्नूर के लिए. वहाँ से आएगा, वहाँ यहाँ से जाएगा. और एक ही ट्रेन जाएगा मेट्टुपालयम के लिए. सर यहाँ उतरने से बस है ना सर आपको? हाँ, एक ही ट्रेन जाएगा मेट्टुपालयम के लिए. वो जो ट्रेन जो है आप लोग को 2 बजे निकलेगा ऊटी से निकल के वो मेट्टुपालयम चलेगा. तर मित्रांनो आता भूक लागली आहे म्हणून आता आम्ही जेवायला आलोय आणि आज उपास पण आहे. तर व्हेज जेवणार आहोत आपण. दाल आणि पुलका आणि अजून काहीतरी येतोय. व्हेज बोललं ना तर थोडा कंटाळा येतोय कधी कधी. तर आता जेवूया, भूक लागली. तर मित्रांनो आम्ही दुपारी रूमवर आलो जेवून आणि आता बाहेर निघालोय तर बघतोय तर पाऊस आलाय. बारीक बारीक पाऊस पडतोय. सगळी जण थंडावलेत आणि क्लायमेट बघा बाहेरचा किती छान झाले. संध्याकाळचं पाणी बारीक बारीक पडतोय. तो चलो, खूप भारी व्यू है. नज़ारे देखने मिलते हैं इनके बाहर निकलने के बाद. क्लायमेट बघा मित्रांनो किती भारी झाले. एक नंबर क्लायमेट झाले. हे बघा खूप भारी क्लायमेट झाले. तर मित्रांनो आता मार्केटमध्ये आलोय आपण आणि पाऊस कधीपासून चालूच आहे. बारीक बारीक चालू आहे. थंडावा तसा वाढत चाललाय पाऊस जसा पडतोय तसा. काल आपण त्या साईडचं मार्केट फिरलेलो, आज आपण या साईडचं मार्केट फिरणार आहोत. ज्या साईडला आपण काल चिकन बघितलेलं, या साईडला पण खूप मोठं मार्केट आहे. तेच पाहणार आहोत आपण आज. तर चला जाऊया. खूप थंडी आहे मित्रांनो, खूप थंडी आहे. तर मित्रांनो आम्ही आता मार्केटवरून आलेलो आहोत आणि तिकडे काहीच शॉपिंग नाही केली, फक्त खाण्यापिण्याचं सामान घेतलं आपण. आणि हे बघा इकडे पिझ्झा आणलेत आपण खायसाठी. खूप छान असे. दाखव बाबू कसं लागतं पिझ्झा. खूप छान पिझ्झा. आणि आज सगळ्यांचा उपवास आहे म्हणून सगळे जण डाऊन मध्ये आहेत जरा. उद्या धमाल मस्ती असणार आहे चिकन मटन खाऊन. तर मंडळी मी आता बच्चा पार्टी जोडला सूप एन्जॉय करायला आलो, कारण की आज आपला उपवास आहे. तर काहीतरी चायनीज झाला पाहिजे म्हणून सूप प्यायसाठी आलो. हे बघा आपली बच्चा पार्टी इकडे सूप एन्जॉय कर. बस तू बस ना. बघा हिची मस्ती थांबणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे नाही. चल सूप पिऊन भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू केला, कारण की आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच निघून गेला. आज काहीच बघितलं नाही आपण. पण हां, आपण आता कुरुकला पोचलेलो आहोत. कुरुक पॅलेसमध्ये थांबलो आहे आपण आता आणि खूप एन्जॉयमेंट करणार. व्ह्यू तर खूप भारी आहे. तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल दुसऱ्या दिवशी, कारण की आज आपण कुरुक पॅलेसमध्ये थांबलो आणि मी तुम्हाला आता रूम दाखवणार आहे. त्यासाठी मी ब्लॉग एंड नाही केला. चलो 104 लेट्स ओपन द डोर. Open the door. Oh, nice. खूप भारी रूम आहे. खूप छान असा रूम आहे.
तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण काल पण खूप धमाल मस्ती केली. आज तुम्हाला प्रवास दाखवला, आज तुम्हाला हरण बघायला भेटला. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या पण आपण खूप काही करणार आहोत. मित्रांनो या दोन नावामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल की कुरुक आणि कुरनूर हे दोन्ही वेगळे स्पॉट आहे. आपण आता कुरुकला आहोत. हे दोन नाव तुम्हाला कन्फ्यूज करत असतील, पण कुरनूर हे आपल्या उटीच्या जवळ आहे आणि कुरुक या उटीच्या खूप लांब आहे. आपण आता कुरुकमध्ये आहोत. आज उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहेत. बाय बाय.